नमस्कार, ग्राउंड झिरोमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई ठाणे या महानगर लगत असलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये आजही मूलभूत सोयी सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय। पालघरमधील भोवाडी, कोसेसरी आणि सोलशेत या गावांना जोडणारा सूर्या नदीवरचा पूल नसल्याने येथील विद्यार्थ्यांनी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून वाहत्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून लाकडी तर्फ्याच्या आधारावर जीवघेणा प्रवास करावा लागतोय। त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये मूलभूत सोयी सुविधांचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे। पालघरच्या डहाणू तालुक्यातील भोवाडी, कोसेसरी येथील जवळपास 10 ते 12 गावपाड्यांना मुख्य बाजारपेठेसाठी जोडणारा सूर्या नदीवर पूल नसल्याने येथील विद्यार्थी आणि नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी येथील नागरिकांना जवळपास 30 किलोमीटरचा प्रवास करावा लागत असून ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा नसल्याने या गावांमधील नागरिकांना मोठी पायपीट करावी लागते। मात्र याला पर्याय म्हणून येथील नागरिक हे कोसेसरी, भोवाडी, सोलशेत या पर्यायी मार्गाचा वापर करतात। मात्र हा प्रवास करताना त्यांना सूर्या नदी पार करावी लागते। या सूर्या नदीवर पूल नसल्याने येथील विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन लाकडी तराफ्याच्या आधारावर नदीचं पात्र ओलांडावं लागतंय। दरम्यान कशा प्रकारे इथे संघर्ष नागरिक दररोज करत असतात आणि काय त्यांची मागणी आहे त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पवार यांनी। पाहूयात। देश एकीकडे डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई ठाणे या महामार्गा लगत असलेल्या पालघर जिल्ह्यात अशी भयावह परिस्थिती पाहायला मिळते। डहाणू तालुक्यातील कोसेसरी येथील विद्यार्थी, नागरिकांची व रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून या गावातील नदीवरील पुलावरती पूल उभारण्यासाठी 20 कोटीची निविदा काढण्यात आली होती। मात्र शिवशाही कंस्ट्रक्शनने ही निविदा 21% बिलोने भरले असून नंतर शिवशाहीने मात्र असमर्थन दाखवल्यानंतर या कामाचं रिटेंडर करण्यात आलं। मात्र या सगळ्या प्रक्रियेत शासनाचा जवळपास 3.5 कोटी रुपयाचा नुकसान झाला असून मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी ही रिटेंडरिंग केल्याचा आरोप होत असतानाच या पावसाळ्यातही आता कोसेसरी गावातील विद्यार्थी, नागरिक व रुग्णांना पुन्हा लाकडी तारप्यातून धोकादायक प्रवास करावा लागणार आहे। जय महाराष्ट्र न्यूज साठी विनायक पवार, पालघर। दरम्यान इथे नेमकी समस्या काय ती आपण जाणून घेतली। त्यानंतर इथल्या नागरिकांना कशा प्रकारे प्रवास करावा लागतो आणि या पुला अभावी कशा प्रकारच्या समस्या इथल्या विद्यार्थ्यांना येत आहेत याबाबत इथले नागरिक आणि विद्यार्थी काय तक्रार करतात तेही पाहूयात। आम्हाला काही पर्याय नाही, आम्हाला शाळाच नाही आहे म्हणून आम्ही हा प्रवास करतो। भीती वाटते की नाही त्याच्यातून? आम्हाला थोडी थोडी भीती वाटते, पण काय करणार, हेतूनच जावं लागतं आम्हाला। कोण पालक वगैरे येतात का कधी कधी असं प्रवास करत असताना तुमच्यासोबत बघायला वगैरे? पावसाळ्यात येतात, मग आम्हीच जातो। एवढ्या उन्हाळ्यात मग जातो आम्ही। बघा, इथं नदीचं पात्र वगैरे खूप मोठं आहे आणि जाण्याची व्यवस्था दुसरी कोणतीच नाही आणि त्याच्यामुळे मग कसं हा त्यांना सोयीस्कर प्रवास आहे। शाळा वगैरे त्यांना, मुलांना वगैरे जाण्यासाठी आणि लोकांना वगैरे जाण्यासाठी हे सोयीस्कर त्यांना पडतं आणि म्हणून तिकडनंच प्रवास करतात। पण ते धोकादायक पण आहे तेवढं? हा, तेवढं तर आहेच, पण ते काही नाईलाज असतं। त्यांना आता प्रवासाचा दुसरीकडून जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे त्यांचा फार कधीपासून प्रवास चालू आहे, म्हणजे या मार्गाने फार अडचण दे जायची। काय किती वर्षापासून? फार वर्ष झाले, 15 वर्षाचा जास्त झाले। एक तर फुल नाही, काय नाही, जायचे फार धोका। आता तर काय ना, पावसाचे फार फार बेकार। मग शाळेतली पोरं वगैरे तशी सारच गावातच ना, मग या मागताना यासाठी त्याला फार तकलीफ होतं। मग हे काय भाडं घेतात का? हा, भाडा 5 रुपये प्रत्येकाचे। मागील अनेक वर्षांपासून येथील विद्यार्थी आणि नागरिक या लाकडी तराफ्याच्या आणि रस्सीच्या आधारावर जीवघेणा प्रवास करत असून मागील वर्षी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 कोटी रुपये निधी खर्च करून पूल उभारण्याचा प्रस्तावही केला। लोकायुक्तांनी दिलेल्या दिवसांनंतर
शासनाकडून या प्रस्तावाच्या हालचाली सुरू देखील झाल्या असून मागील 3 महिन्यांपूर्वी ऑनलाईन निविदा प्रक्रिया देखील मागवण्यात आली. मात्र 3 महिने उलटून गेल्यानंतर देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक ही निविदा पुन्हा रिटेंडरमधून मागवली. त्यामुळे यावर्षी सुद्धा या पुलाचे काम रखडलेलेच आहेत. पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा येथील नागरिकांना धोकादायक पद्धतीनेच प्रवास करावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा मागवलेल्या निविदा आहे. आता एकदा ठेकेदाराच्या फायद्यासाठी तर नाही येत ना ह्या निविदा, असा प्रश्न देखील आता हा उपस्थित होतोय. कारण खासदार राजेंद्र गावित यांनी देखील या संदर्भात भाष्य केलेलं आहे आणि हा गंभीर प्रश्न उपस्थित केला. एक टेंडर निघून सुद्धा पुन्हा त्याला रिटेंडरिंग करण्यात आलं. याचा अर्थ थोडासा असा डाऊट असा वाटतो की एखाद्या ठेकेदाराच्या फायद्यासाठी तर हे रिटेंडर आहे किंवा नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये संबंधित PWDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांनाही त्या ठिकाणी विचारणा करण्यात आली. आणि म्हणून मला वाटतं की PWDने त्या ठिकाणी ते रिटेंडर जे केलेलं आहे ते लवकरात ओपन करून त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना तशा प्रकारे या ठिकाणी आम्ही सूचना केलेल्या आहेत. दरम्यान कशा प्रकारे कोसेसरी ग्रामस्थांना आपला जीवघेणा प्रवास करावा लागतोय. लहान विद्यार्थी आहेत ज्यांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलासाठी इथल्या पाठपुरावा करण्यात आलेला आहे. इथे निविदा सुद्धा मागवण्यात आलेली आहे. मात्र ही निविदा रद्द करून रिटेंडर मागवण्यात आलेला आहे. आता 3 महिने उलटून गेल्यानंतरही या संदर्भात कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही. स्थानिक खासदार सुद्धा हा प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र आता काही महिन्यांवरच पावसाळा येऊन ठेपलेला आहे. भर पावसामध्ये अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने पूल ओलांडणं कितपत योग्य ठरणार. कारण लहान विद्यार्थी आहेत ज्यांना शाळेत तर जावं लागणारच आहे. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. मात्र नागरिकांचा जीव सरकार किती दिवस असा धोक्यात घालेल हेही पाहणं पुढच्या काळामध्ये महत्त्वाचं ठरेल. या बातमीनंतर प्रशासनाला जाग येते का हे पाहावं लागणार आहे. त्यानंतर काही हालचाली शासनाकडून केल्या जातात का किंवा काही तात्पुरत्या स्वरूपाची सोयी सुविधा सुद्धा इथल्या नागरिकांना मिळते का हेही येत्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करून आपल्या पुढे आणणार आहोत. दरम्यान ग्राउंड झिरोमध्ये वेळ झाली का विश्रांतीची. विश्रांतीनंतर बीडमधील पाणी समस्येबाबत चर्चा करणार आहोत.